नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स पिठांचे पौष्टिक धिरडे बनवणार आहोत। तर हे धिरडे तुम्ही सकाळचा नाश्ता किंवा टिफिनसाठी बनवू शकता। यामध्ये भाज्यांचा वापर असल्याने मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे। धिरडे बनवण्यासाठी एका भांड्यात घेऊयात किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेला कोबी घालूयात। भाज्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालूयात। अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। भाज्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। धिरडे खमंग होण्यासाठी यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण पावडर मसाले घालणार आहोत। तर पाव चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे, पाव चमचा चाट मसाला, अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे, पाव छोटा चमचा हळद, लाल तिखट घालायचं आहे, एक छोटा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्हाला चालत असेल तर हिरवी मिरची वाटून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, पण लहान मुले असतील तर तुम्ही पावडर मसालेच घाला। आता आपण ह्या सर्व भाज्या आणि मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती झटपट होणाऱ्या नाश्ता रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यातल्या तुम्ही कोणकोणत्या पाहिल्यात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता भाज्या व्यवस्थित अशा आपण मिक्स करून घेतल्यात तर घरातील तयार पिठांपासून धिरडे बनवतोय। त्यासाठी घालूया 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे गव्हाचे पीठ, चमचाभर बारीक रवा मी घातलेला आहे, तर यामुळे धिरडे कुरकुरीत होतात। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ सुद्धा घालू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। नेहमी पीठ चाळून घेतल्यामुळे पिठाच्या गुटाळ्या होत नाहीत। घेतलेले जिन्नस कमी अधिक झाले तर पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। सरसरीत असं बॅटर मी इथे तयार करून घेतलंय, तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता आपण याचे धिरडे बनवतोय, तर गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि चमच्याने बॅटर पसरवून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम आपण मध्यम करून 2 मिनिटे झाकण ठेवून हे धिरडे आपण भाजून घेऊयात। आणि आता याच्या आपण कडा व्यवस्थित अशा सोडवून हे जे धिरडे आहे ते पलटी करून घेऊयात। थोडंसं तेल पुन्हा आपण यावरती घालायचं, तर यावर मस्त अशी जाळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे धिरडे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं। याच पद्धतीने राहिलेले मिश्रणाचे धिरडे आपण बनवून घेऊयात। गरमागरम चटणीशिवाय खाण्यास अप्रतिम लागतात, तर एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।